मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. एखादा दिवस मोठा विचित्र उगवतो. कसले तरी काळे वेध लागतात. सुटू म्हटलं तरी सुटता येत नाही. सारा दिवसच झपाटल्यासारखा जातो आणि वाटायला लागतं व्हायचं असेल ते व्हावं, एकदा होऊन जावं. असल्या दिवसाला चेहरा मोहरा नसतो, हसरं तोंड नसतं, आपुलकीनं उजळणारे डोळे नसतात. या दिवसाला फक्त शरीर असतं, बिनवस्त्राचं, उघडं नागडं. डोळे मिटले तरी ते शरीर दिसतं. नको तिथं दृष्टी जाते आणि अंग गरम व्हायला लागतं. त्याला दिवसाच्या विवस्त्र शरीराचं ग्रहण लागू लागतं. आज सकाळीच उर्मिला न्याहिली आहे. बाबूरावला त्याची खास जाणीव आहे. गेले 3 दिवस उर्मिलेनं देवाच्या तसबिरीवर फुलं वाहिली नाहीत. ते काम त्याच्या बायकोनं यमुनं त्याच्याकडून करून घेतलेलं आहे. सकाळ कशीबशी हातातून निसटते. बाबूराव दाढीसाठी गरम पाणी आणायला न्हाणी घराकडे जातो. दार बंद असलेलं पाहून तिथं रेंगाळतो. दाराच्या फटीला डोळे लावतो. तेवढ्यात त्याची आजारी बायको धापा टाकत टाकत तिथं येते. बाबूरावाला नाईलाजानं तिथून जावं लागतं. नाहीतरी तेवढ्याशा फटीतून फारसं दिसलं नसतंच. यमू मात्र बाबूराववर चमत्कारिक नजर टाकते. त्यात राग आणि तिरस्कार असतोच, शिवाय भीती आणि क्लेशही असतो. मेलेल्या सरड्याकडे पाहावं तशी ती त्याच्याकडे पाहते. उमे, काही काळवेळ आहे की नाही ग तुला? यांच्या ऑफिसची वेळ होत आली. किती वेळ लावणार आहे संग धुवायला? नवऱ्याचा राग ती आपल्या बहिणीवर काढते. आपल्या खोलीत जाऊन बाजेवर घुम्म करून बसते. उर्मिला न्हाणी घरातून बाहेर येते. अर्धवट गुंडाळलेल्या साडीत भरकन आपल्या बहिणीच्या खोलीत जाते. बाबूराव तिला पाहतो आणि पटकन दारात जाऊन उभा राहतो. झाली वाटतं एकदाची अंघोळ. निरपराध चेहऱ्यानं तो विचारतो. उर्मिला 18-20 वर्षांची उफाड्याची मुलगी आहे, परंतु त्याच्या 32-33 वर्षांच्या मानानं खूपच लहान. तिला आपण तसं अगदी लहान मानत असल्यामुळे तिचा आपल्याला केवळ कौतुकच असल्याचं जगाला दाखवायची बाबूरावची धडपड आहे. निदान यमुला तरी उगाच तिच्या मनात भलतं किलमिश नको. हो, त्याच्याकडे झपाट्यानं पाठ करीत साडी भराभरा नेशीत उर्मिला म्हणते. यमुना आपल्यावरती डोळे रोखल्याचं तिला जाणवतं. ती नजर फारच टोचरी आहे. ती तिला सहन होत नाही. बाबूरावला ती ओळखून असली तरी त्याच्या डोळ्यातलं उघडं कौतुक, मोकळेपणा अधिक सुसह्य आहे. छे छे, ती साडी नको नेसूस, घाण आहे ती. मी नको म्हणत असता स्वस्त आहे म्हणून हिनं घेतली ती. थांब, तुला दुसरी साडी देतो. असं म्हणत बाबूराव आतल्या घरात जातो. यमुची चांगलीशी साडी ओढून काढतो. उर्मिलेला सामोरा होऊन तिच्या अर्धवट अंगावरती टाकतो. ती त्याच्या करणीनं विस्मित होते. त्याच्याकडे बघतच राहते. त्याच्या धिटाईनं थक्कच होते. बाबूरावनं यमुची साडी आपल्या अंगावर टाकून काय सुचवलं? यमू ते दृश्य बाबूरावची ती भलतीच करणी दृष्टीआड करायची. त्यात कौतुकाव्यतिरिक्त इतर कुठलाच हेतू नसल्याचं स्वतःला पटवायचा कसून प्रयत्न करते. ती धाकट्या रमेशला उचलून घेते व त्याच्यात मन गुंतवते. कुठंतरी काहीतरी चुकल्याचं बाबूरावच्या लक्षात येतं. आफ्टर ऑल ती छोटी मेहुणी आहे माझी, सिस्टर इन लॉ, आणि लपवाछपवी थोडीच केली. आपण बुवा पाण्यासारखे स्वच्छ आहोत. तो बाहेरच्या खोलीत स्वतःला बजावतो. डॅम इट, आपल्याकडे पहा म्हणावं एकदा. तो मग यमूवरच मनातल्या मनात संतापतो. तिचीच करणी आहे ही. 4 महिने झाले बाळंत झाल्याला. अद्याप बाजेवरून उठवत नाही तिला. आणखी 4 महिने माहेरीच का राहिली नाही मग? बहिणीला घेऊन इथे तडफडायला का आली? तेवढे 4 महिने सुखात तरी गेले असते. रमी हाणला असता मस्तपैकी. तो तिरमिरीनं उठतो, कपडे करतो आणि ऑफिसातच डबा पाठवायचं सांगून निघून जातो. असं का निघून गेले ग ते? उर्मिला आश्चर्यानं यमूला विचारते. जाऊ देत, खूपदा जातात.
यमू निर्णायक आवाजात उत्तर देते. बाजेवर कूस बदलून झोपते. पण मी पान देखील मांडलं होतं. उर्मिला अपराधी स्वरात म्हणते. उचलून ठेव मग, एरवी नाचानाची करतेस ती, यमू धुसफुसत म्हणते. उर्मिलेला यमूच्या रागाचं कारण कळत नाही. तशी ती थोडी चिडचिड करणार हे तिला माहिती आहे. घरून यमू बरोबर पाठवताना तिच्या आईनं तिला सांभाळून घ्यायला तिला बजावून सांगितलं आहे. तुझं ताट आणू का ग? मला नाही जेवायचंय. औषधाची वेळ झाली तुझ्या. देऊ का? उर्मिला पुन्हा चोरट्या आवाजात विचारते. काही औषध बिवषध नकोय मला. मेले तर सुटेन एकदाची. तुम्हीही सुटाल. असं काय करतेस ग ताई? झोपू दे आता मला. थोबाडीत खाल्ल्यासारखी उर्मिला गप्प होते. गेली 4-6 वर्ष तिला असाच विनाकारण लोकांचा राग सहन करावा लागत आहे. घरी आई वडील तिच्यावरती सारखे चिडत असतात. तिने केलेल्या प्रत्येक गोष्टीत खोडी काढत असतात. घवघवीतपणानं मोठ्या उफाड्यानं वाढणारी, अंग प्रत्यंगातून तारुण्याचे सुगंधी उसासे टाकणारी ही मुलगी त्यांच्या डोळ्यांना, त्यांच्या शिळ्या शिनलेल्या मनाला सहनच होत नाही मुळी. वर्षभरापासून तर तिचे गणिताचे सरही असेच तिच्यावर रोज रागावतात. एकदा गणिताची अडचण निघाली म्हणून ती त्यांच्या खोलीत गेली. सर 50चे, 7-8 मुलंवाले होते. उर्मिला मान आडवी घालून गणित समजावून घेऊ लागली. त्यांच्या खुर्शी शेजारी ओठंगून त्यांची गणित सोडवण्याची रीत पाहू लागली. आणि तिच्या त्या सानिध्यानं सरांचं मन शिळ्या दुधासारखं नाचलं, बिथरलं. झपाटल्यासारखा त्यांचा थरथरता डावा हात चाळवला आणि उर्मिलेला चावला. नको त्या ठिकाणी. तिला त्या हातानं कुस्करली. तिनं हतबुद्ध होऊन त्या 50च्या टक्कलवाल्या डोंगराकडं पाहिलं आणि स्वतःच खजील होऊन ती टेबला पलीकडे जाऊन बसली. आपलाच अपराध झाल्यासारखी खाली मान घालून. मला थोडा विचार करावा लागेल. उद्या क्लासात सोडवून दाखवीन. असं म्हणून मस्तक तापलेल्या सरांनी तिला घालवून दिली आणि दुसऱ्या दिवसापासून ते सुडबुद्धीनं तिला पाण्यात पाहू लागले. आता जिच्या मदतीला ती आली आहे ती यमूही रागावली आहे. उर्मिलेला नको हा जन्म, नको हे चौ बाजूंनी तटाटणारं शरीर असं वाटतंय. वैताग येतो याचा. त्या रोषातच ती ताट वाढून घेते. जेव जेव जेवते. सगळं धडाधडा आवरून चटईवरती झोपते. 2-4 मिनिटांतच तिच्या हातातलं मासिक गळून पडतं. सारखं लोकांवर रागवण्यानं तिला खूप भूक लागते, खूप झोपही येते आणि सगळ्यांनाच ग्रासणारं तिचं शरीर मोठ्या टंचपणानं फुलतं, वाढतं. रात्री 9च्या आधी कधीही घरात पाऊल न टाकणारा बाबूराव संध्याकाळी 7 वाजताच परततो. रस्त्यातून मिरवत जाणाऱ्या नितळ चोळीतल्या उघड्या पोटांच्या बांधीव वक्षस्थळांच्या बायकांचा मोह टाळून तो घरी आला आहे. मित्रांच्या अड्ड्यावरील अर्वाच्य चविष्ट गप्पाही अर्ध्यावरती तो टाकून आला आहे. मित्रांना त्यानं काही बाई थापा दिल्या. त्या त्यांना पटणाऱ्या नव्हत्या. बाबूरावचाही आग्रह नव्हता. त्याला फक्त तिथून निसटायचं होतं. घरी लवकर परतायचं होतं. त्याला घराची मोठीच ओढ लागली आहे. आजच्या दिवसाचं नागवेपण त्याला छळून राहिलं आहे. भूतासारखं त्याच्या मानगुटीवरती स्वार झाला आहे. अंगावरची एक वस्त्र गळून पडावीत तसे दिवसाचे सारे प्रहर गळून गेलेले आहेत. त्यांचे डोळे आणि चेहरा झडून गेलेला आहे. बाबूरावाला कसली तरी अनामिक भीती वाटते, पण त्याचा नाईलाज झाला आहे. येताना बाबूराव मोगरीची कळीदार वेणी घेऊन येतो. मुद्दामून एकच आणतो. उर्मिलेनं दार उघडल्यावर शक्य त्या मोकळेपणानं हसतो. उर्मिला दचकते. अनपेक्षितपणे मेहुणे घरी आल्याचं पाहून तिच्या जीवाचा तर थरकाप होतो. बाबूराव आत शिरण्याआधीच ती यमूच्या खोलीत जाते. यमू रमेशला पाजीत बसली आहे. यमू, बाबूराव आले सांगताना उर्मिलेचा आवाज हिंदकळतो. ती मोठ्या प्रयासानं आवंडा घेऊन पुन्हा सांगते. अगं यमू, तुझे मिस्टर आले. आज इतक्या लवकर कसं येणं झालं बाई? मधल्या झोपेनं बरीच निवलेली यमू सहजतेनं म्हणते. दुसऱ्याच क्षणी सावध होते. करमलं नसेल बाहेर. शब्दांच्या आड तिनं आपले दात ओठावर दाबून धरले आहेत. तिच्या स्वरातला हेलकावा उर्मिलेला जाणवत नाही. तिच्या मनात बाबूराव अवेळी घरी आल्याचं तेवढं खिळासारखं रुतून बसलं आहे. चहा करून दे त्यांना, यमू तुटक स्वरात तिला सांगते. स्वतःच्या आजारपणावर, दुर्बलपणावर तिचा इलाजच नाही.
तिला उरकलं असतं तर तिनं त्याच पावली उर्मिलेला घरी पाठवून दिलं असतं. देते असं म्हणत उर्मिला माझघरात जाते. तिच्या मागनं यमूचे डोळे तिच्या कमानदार लुसलुशीत पाठीवर, बारीक कमरेवर, डौलदारपणे हेलावणाऱ्या नितंबांवरती खिळून राहतात. बसल्या ठिकाणी ती पिकून आलेल्या फोडासारखी ठसठसू लागते. अगं तुझ्यासाठी काय आणलंय बघ. बाबूराव तिच्या खोलीत जातो. खिशातून वेणी बाहेर काढतो. टूथपेस्टच्या जाहिरातीतील दातांप्रमाणे हसणारी मोगरीची टपोरी वेणी पाहून यमूचा ताण सैल पडतो. नवऱ्याच्या प्रेमाने ती थोडी सुखावते. इश्श, मला कशाला वेणी आणलीत? मी थोडीच बाहेर घालून जाणार आहे. ठेवा ती, उमिला होईल. ती वरकरणी म्हणते. अगं माझी एकुलती बायको ना तू. बाबूराव थोडा लाडात आल्यासारखा करतो. तिला हसवतो. 2 तरी आणायच्या होत्यात. काही नको बहिणीची एवढी काळजी घ्यायला. अजून खूप आयुष्य पडलंय तिचं. शिवाय तिचा नवरा करीलच की तिचे लाड. बाबूराव यमूच्या उंदराच्या शेपटीसारख्या झालेल्या वेणीवर मोगऱ्याची वेणी माळतो. हलकेच तिचा गालगुच्चा घेतो. बाहेरच्या खोलीत जाऊन हश्श असं म्हणत आराम खुर्चीवरती पाय पसरून पडतो. सकाळचा पेपर उघडतो. पुन्हा तसाच टेबलावरती ठेवून देतो. उर्मिला चहाचा कप हातात घेऊन बाहेरच्या खोलीत येते. तिच्या भरीव शरीराची तीच डौलदार हालचाल होते. भिंतीवरल्या घड्याळाच्या लंबकासारखी. बिचारीला ती आवरताच येत नाही. बाबूराव ती जवळ येईतोपर्यंत तिच्या हालचालीकडे बेडरपणानं निबरपणानं पाहत राहतो. वरचा ओठ कुरतडीत जांत हसतो. उर्मिलेच्या लक्षात येण्याआधीच ते हसू पुसून टाकतो. वा, असा तुझ्या हातचा चहा मिळणार असेल तर मी रोजच लवकर येईन की. तो सोवळं हसत म्हणतो. यमू आपल्या खोलीतून ऐकते. तिला ती थट्टाच वाटते. निदान तसं मानायचा ती प्रयत्न तरी करते. दुसरं काहीच करणं तिच्या हाती नाही. बाबूराव ज्याच्यासाठी हपापल्यासारखा वागतो ते तिच्या जवळ नाही. ते उर्मिलेजवळ आहे. भरपूर प्रमाणात आहे. सकाळीच तिनं अभावितपणे न्हाणी घराच्या फटीतनं आपल्या न्हाणाऱ्या बहिणीला पाहिलं आहे. उर्मिलेचं गोरं सुडौल शरीर, तळपणारी अंगकांती, अवयवांचा सुबक घाट, उभार वक्षस्थळ निश्चितपणे नजर खिळवणारीच आहेत. ती एखाद्या ताशीव कोरीव मूर्तीसारखी आहे. अंगावरून पाण्याचे ओहळ सांडल्यामुळे ती तेव्हा अधिकच देखणी दिसली होती. उर्मिला मात्र बाबूरावच्या थट्टेनं बावरते. अशी थट्टा त्यानं कैकदा केली असूनही दचकते. तिच्या हातातली कब्बशी हिंदकळते. कपबशीतच सरकतो. बाबूराव कपबशी सावरण्यासाठी तत्परतेने उठतो आणि तिचे हातच धरतो. अलगद दाबून कपबशी घेतो. क्षणभर बोलण्याचं विसरून जातो. उर्मिलाही सुन्न होते. सरांचा घाबरा हातही असाच होता. रानटी आणि अधाशी. फिरायला गेली नाहीस कुठे आज तू? साध्या सहज प्रश्नाआड बाबूराव आपली तारांबळ लपवतो. रोज कुठे जाते मी? असं म्हणताना उर्मिला हसते. तिच्या भिवया मोठ्या मजेशीरपणे वरखाली होतात. ओठांची लाडीक हालचाल होते. अंगवळणी पडलेले ते तारुण्य सुलभ विभ्रम तिला सोडत नाहीत. ती स्वतःवरच रागावते. म्हणजे दिवसभर घरीच असतेस की काय तू? मला काहीच माहिती नाही इथली. मग मी दाखवलं असतं की सगळं गाव फिरून. मला सांगायचं की नाही. उद्या जाऊ. हो, जाऊया ना. उर्मिला मान वेळावत म्हणते आणि एकदम पस्तावते. हो म्हणायला नको होतं. मान वेळवायला तर मुळीच नको होती. आणि उद्या जायचं का म्हणाले? आज का नाही? आज विशेष काय? पण एवढे मोठे मेहुणे एवढ्या आग्रहानं म्हणताहेत. त्यांना नाही तरी कसं म्हणायचं? त्यांचा अपमान तरी कसा करायचा? बाबूरावच्या या मोठेपणाखालीच ती चिरडून गेली आहे. हा मोठेपणा यमूनं माहेरच्या प्रत्येक वारीच्या वेळी फुगवून फुगवून मोठा केलेला असतो. बाबूरावला भरपूर पगार मिळतो हे यमूनं प्रत्येक वेळी माहेरी 5-50 रुपयांच्या वस्तू कापड चोपड नेऊन पटवलेलं असतं. महिन्याभरापूर्वी ती यमू बरोबर मदतीसाठी आली तेव्हापासून तिनं बाबूरावच्या मोठेपणाची धास्ती घेतली आहे. बाबूराव स्वतःला नकळत तिच्या विशीच्या तजेलदार बांध्याकडे, तिच्या सहज हालचालीतील मादकपणाकडे चिकित्सेनं पाहत आहे. रसिकपणानं पाहत आहे. यमूच्या देखत श्वास जाणवावा इतक्या जवळून तिचं कौतुक करीत आहे. त्या कौतुकातील निरागसपणा पटविण्यासाठी तो यमू समोर तिची थट्टा करतो.
त्याच्या उघड कौतुकामागली नखं फक्त उर्मिलेलाच जाणवतात, उर्मिलेलाच टोचतात. पण दाखवायला, पुरावा द्यायला कुठंच ओरखडा उठत नाही, रक्त येत नाही. ती आल्यानंतर 4-6 दिवसांतच बाबूरावनं तिला स्पर्श करून आपली भीती काढून टाकली होती. उर्मिला कपाटाच्या मोठ्या आरशापुढे कुड्या घालीत होती. शिकेकाईनं धुतलेल्या कुड्या चमचम करीत होत्या. आराम खुर्चीत सुस्तपणे पडलेल्या बाबूरावाचं मन तिच्या हालचालींमुळे पेपरातनं उडालं होतं. खोलीत कसला तरी गहिरा, मादक सुगंध दाटला. बाबूरावची नजर कुड्या घालण्यासाठी वर उचललेल्या तिच्या तिरक्या हनुवटीवर, त्या खालच्या गळ्याच्या कमनीय गळ्यावर आणि त्याच्याही खाली खिळून राहिली. त्या भरघोसपणाला कुठंतरी कचकन चावावं आणि त्यातलं तारुण्य घटाघटा प्यावंसं त्याला वाटलं होतं. काय ग, कुड्या नव्या की काय? तो एकदम उठून तिच्या जवळ जाऊन म्हणाला. उर्मिलेच्या कानाची लालबुंद पाळी त्यानं धरून उचलली. तिच्या त्या स्पर्शानं त्याच्या अंगात सूक्ष्म थरथर सुटली आणि आवाज कोलमडला. नुकत्याच केल्या वाटतं. आवाज सोप्पा करीत त्यानं दुसऱ्यांदा विचारलं. त्याचा अवघडलेला श्वास डीडीटीच्या फवाऱ्यासारखा भबदिशी तिच्या अंगावर गेला. नाही हो, धुतल्यामुळे त्या तशा वाटतात. दुसरी बघू? असं म्हणत बाबूरावनं दुसऱ्या कानाची पाकळी उचलली. आलटून पालटून दोन्ही कुड्या बघितल्या. तो अभावितपणे पुढे सरकला, ढकलला गेला आणि एकदम त्याच्या डोळ्यांतला अस्थिरपणा, त्यातली वखवख उर्मिलेला जाणवली होती. इश्श, काय बघायचंय त्यात? कुड्यासारख्या तर कुड्या आहेत, असं म्हणत उर्मिला बाजूला सरकली होती. तिच्या स्वाभाविक इश्शनं मात्र आपलं काम साधलं होतं. त्या शब्दातल्या अंगभूत लाडीकपणानं बाबूराव सुखावला गेला होता. उर्मिला नवीन होती, कोरी होती, त्यामुळे थोडा बुजरेपणा असणं साहजिकच होतं. पण तिला आपला स्पर्श चावला होता. आपली जवळीक नावडती नव्हती याचा बाबूरावानं नक्कीच अंदाज बांधला होता. त्यानंतरच्या महिन्यात बाबूरावानं शरमेची, भीतीची एक एक भिंत तोडून मोडून टाकली आहे. कधी ती वाचित असलेलं पुस्तक बघण्याच्या मिशानं, तर कधी आरशासमोर ती केस विंचरत उभी असताना तिला लटकून उभं राहून आपले केस नीट करीत. सुरुवातीला चढदिशी बाजूला सरून तिथं शक्य तेवढ्या नापसंतीनं त्याच्याकडे रोखून पाहिलेलं असतं. परंतु दुधाची सवय लागलेला बोका पुन्हा पुन्हा संधी साधतो. डोळे मिटायचं देखील विसरून जातो. लज्जेची धार हळूहळू झिजत जाते. यमुनं हे सारं पाहिलेलं आहे. बाबूरावचा एकाएकी उसळलेला प्रेमळपणा तिनं जाणला आहे. मनातल्या मनात ती अस्वस्थ होत चालली आहे. दरम्यान बाबूरावची आपल्या आजाराविषयीची आवडीनिवडीची आस्था आटल्याचंही तिच्या लक्षात आलं आहे. बाबूरावचा आवेग तिला अज्ञात नाही. कानामनात वारं शिरल्यावर तो कशाचीही दखल घेत नाही, कुणाची फिकिरी बाळगत नाही. एकदा लाडात येऊन त्यानं घरी आलेल्या आपल्या मित्राच्या देखत तिला अंगाशी आवून तिचं चक्क चुंबन घेतलं होतं. आणि यमू व ते मित्र लज्जेनं अर्धमेले झाले होते. नंतर बाबूराव ते विसरूनही गेला होता. बाबूरावची पुरती ओळख असल्यामुळे तो लवकर घरी आल्याचं तिला आवडतं. त्याचं तिला नवलही वाटत नाही. तो केव्हा तरी तसा येणार असल्याचं तिला केव्हापासून जाणवलं आहे आणि त्या जाणीवेनं तिचं मस्तक पेटायला लागतं. गेल्या महिन्याभरात उर्मिलाही नकळत बदलली आहे. हळूहळू लागणाऱ्या दारूच्या सवयीप्रमाणे तिला बाबूरावची, त्याच्या नजरेची सवय जडली आहे. सूक्ष्म चटक लागली आहे. त्याच्या कौतुकापेक्षा आपला डौल, आपलं तारुण्य याचीच तिला नशा चढली आहे. बाबूरावाची सलगी तिला अजून आवडत नाही, पण चालते. एखाद्या दिवशी तो आपल्या डोळ्यांमध्ये प्रशंसेचे दिवे लावायचे विसरला तर तिला चुकल्यासारखं वाटतं. त्या दिवशी ती हरवल्यासारखी वागते आणि एखाद्या दिवशी ती एकदम भानावर येते. बाबूरावच्या त्या वागण्यातून, त्या पागलपणातून पुढं काय होणार, काय नाही याच्या भीतीनं विलक्षण घाबरते, कावरीबावरी होते. अशा वेळी ती यमूच्या खोलीत जाते. तिथंच घुटमळते. रमेशचे फार फार लाड करते. इतका सुंदर मुलगा आणि इतकी सुंदर बायको असलेला बाबूराव वेड्यासारखा वागणार नाही असं स्वतःला समजावते. यमू खरोखर सुंदर आहे. गोरी गोरी पान व नाजूक आहे. तिच्या मानानं आपण फार ओबडधोबड आहोत. नको तिथं आणि नको त्या प्रमाणात टचटचीत वाढलो आहोत.
आणि हे बाबूरावला नक्की माहीत आहे अशी ती समजूत करून घेते. चहा घेतल्यावर बाबूराव यमूभोवती घोटाळतो. मुलाला हातावर झेलत खेळवतो, यासाठी घरी लवकर आल्याची बतावणी करतो. पण त्याचा एक डोळा उर्मिलेवर, माझघरातल्या तिच्या हालचालीवरती रोखलेला आहे. यमू मध्येच बाबूरावच्या या प्रेमानं सुखावते. मध्येच तिच्या लक्षात त्याची सावध नजर येते आणि ती कळवळते. रात्रीची जेवण होतात. बाबूराव यमूला माझघरात आपल्या बरोबर जेवायला बसण्याचा कसून आग्रह करतो. ती येणार नाही. तिला फार वेळ बसवत नाही हे त्याला माहीत आहे. ती येतही नाही. मग त्याला चांगलंच फावतं. ती काहीही वाढत असली तरी नको नको म्हणत तो उर्मिलेचा हात धरून ठेवतो. तोंडानं भाजी बिघडल्याची तक्रार करतो आणि हातानं तिच्या ताटातली बटाट्याची उष्टी फोड घेऊन खातो. मिटक्या मारीत हसतो. उर्मिला भेदरल्यासारखी बधीर झाल्यासारखी वागते. भांडी आवरून झाल्यावर आपलं अंथरूण घालून आजारी जनावरासारखी ती पडून राहते. डोक्यावरून चादर ओढून घेते. स्वतःला लपवण्याचा प्रयत्न करते. लहान मुलं भूताच्या भीतीनं करतात ना, अगदीच तसं. आणि आतल्यात घामाघूम होते. पांघरून काढून काहीतरी वाचायचा प्रयत्न करते. पण बाहेरच्या खोलीतून बाबूरावच्या अस्वस्थ फेऱ्यांचा आवाज येतो आणि तिचा जीव एवढासा होतो. पुस्तक डोक्यावर आपटून घ्यावंसं वाटतं. बाबूराव बाहेरच्या खोलीत फेऱ्या घालीत आहे. कोंडलेल्या श्वापदासारखा घुमत आहे. 1, 2, 3, 1, 2, 3. मध्येच तो पाणी प्यायला माझघरात जातो. घटाघटा पाणी पिऊन परततो. परतताना उर्मिलेच्या उघड्या पावलावर तिची चादर ओढतो. तिनं झटक्यात पाय ओढून घेण्यानं निलाजरं सुचक हसतो. पुन्हा बाहेर येऊन फेऱ्या घालतो. सिगारेट ओढावीशी वाटते, पण तो ओढत नाही. उर्मिलेला सिगारेटचा वास आवडत नाही. त्यानं सिगारेट न ओढल्याचं उर्मिलेच्या लक्षात येतं. तसंच यमूच्याही लक्षात आलं आहे. तीही आपल्या खोलीत ताटकळत आहे. तिचे डोळे तारवटले आहेत. ती जागं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करते. आपण जागं राहिलो तरच निभाव लागणार आहे, असं तिला राहून राहून वाटतं. निजलेल्या रमेशचा हात ती घट्ट पकडून ठेवते. मनातल्या मनात देवा देवा म्हणते. बाबूराव फेऱ्या घालतोच आहे. 1, 2, 3. 1, 2, 3.